पंचक्रोशीत आम्ही काय सांगायचो? आमच्या मित्राने जड महादेवाची पिंड पायऱ्या चढून मंदिरात वर नेली गाभाऱ्यात आणि पूजेला मांडली. आता काय सांगायचं आम्ही? त्याच आमच्या मित्राला एका सडपातळ मुलीने अशी उचलून आगीतून वाचवलं, तेही आमच्या भावाला. आता 7-8 दिवस मला घरातलं बाहेर पडायला नको रे. कुठे जायची जागा ठेवली नाही रे तोंड नाकाला. भाऊ आपण कोणाचं तोंडाकडे बघायचं रे. मस्त रे. ए भावा, एकमेकांच्या तोंडाकडे बघून जगू आपण. पण भावा, तू आमच्या इमेजचा तरी विचार करायला हवा होतास. तू जे काय वागलास ना ते एकदम चुकीचं वागलास. अनबिलिव्हेबली रॉंगली. ते तोंड गार करायला आता देवाने तोंड दिलं म्हणून कायच्या काय बडबडताय? हा, त्या शक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलंय. याबद्दल तिचं कौतुक करायचं सोडून काय बडबडता रे? एका मुलीने तुमच्या मित्राला उचललं म्हणून तुमच्या इज्जतीचा भाजीपाला झाला. हा, काय तर म्हणे 4 चौकात इज्जत गेली. इज्जत गेली म्हणे. एवढीच जर 4 चौकात इज्जत गेलेली प्यारी असेल ना तुम्हाला, तर जा त्या 4 चौकात लोकांना ओरडून ओरडून सांगा की त्या शक्तीने जे काय केलं ना ते देवाने तिच्याकडून करवून घेतलंय. त्या शक्तीने आमच्या मित्राचा जीव वाचवला आणि आम्हाला तिचा अभिमान वाटतो. इज्जतीचे लेक्चर देत आहेत मला. बरोबर बोललाय शिवा. बिंडोक पुरुष सत्ताक विचारांचे. बिंडूक बोलली तुला? तुला बोलली? मला कसं बोलले? डोक्यावर केस आहेत ना. माझ्या डोक्यावर काय तुझं होत आहेत? पण ते उभे केस आहेत ना. माझे झोपले. झोपलेल्या माणसांनाच बिंडोक म्हणतात. उभे असलेल्या माणसांना बोलता बिंडोक. अरे नाही बाबा, तुझ्या लिहिलेलंच आहे. तुझ्या इथे लिहिलेलं आहे. तुझ्या इथे लिहिलेलं आहे बा बिंडोक. बिंडोक दिसतो चेहऱ्यावर ना तू. अरे मी दिसत तू बिंडोक मारू नको. तुला लक्षात ठेव. मी सोडू तुला जिथे जायचे तिथे? मी सांगते तुला, या जगात ना स्वतःची जागा स्वतः बनवावी लागते. अशी कोणी देत नसतं. इथे का थांबवली गाडी? इथवरच आणून सोडायचं होतं तुला. जिथे जायचं तिथेच पोहोचशील. आपला देवावर विश्वास असो वा नसो, देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या आणि संकटाच्या मध्ये येऊन उभा राहत असतो. हे सगळं काय सुरू आहे माझ्या आयुष्यात? कोण आहे ती बाई आणि प्रत्येक वेळी माझ्या मदतीला का धावून येते? मला फॅक्टरीपर्यंत ती घेऊन गेली आणि नंतर तिथून गायब झाली. असं का? तिला जर आगीत अडकलेल्या माणसांचे प्राण वाचवायचे होते तर ती तिथे थांबली असती, निघून नसती गेली ना. यार, मला असे कितीतरी प्रश्न पडलेत. मला ना या प्रश्नांची उत्तरं शोधायलाच हवीत. नाही पण ह्या प्रश्नांची उत्तरं शोधून तरी काय होणार आहे? ती बाई आणि आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा माझ्या भूतकाळाशी काही संबंध असेल का? पण मला माझा भूतकाळ शोधायचाच नाहीये. मला माझ्या भूतकाळात शिरायचंच नाहीये. आणि आत्ताच नाही तर कधीच नको. पण हे जे काही सुरू आहे ना ते जरा जास्तच होत आहे. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आता मला त्रास होतोय. पण तरीही हा सगळा खेळ थांबवण्यासाठी मला त्या बाईचा शोध घ्यावाच लागेल. कदाचित तिच्याचकडे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील.
शक्ती काय ग काय नाही काही नाही. ए ए, शक्ती काय कोणाला शोधतेस? अगं इथे ते बाई होती, तुला दिसली का? बाई कुठली बाई? अगं इथेच होती. श्रद्धा तुला खरंच दिसली नाही? अगं मी आत्ताच येते, कोणी नव्हतं माझ्याशिवाय आणि कोणी जातानाही दिसलं नाही. अगं असं कसं होऊ शकतं? मी आत्ता आतून तिला बघितलं आणि बाहेर आली तर ती गायब होती. शक्ती बरी आहेस ना? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अगं मी इथे आले ना तर बाई सोड साधं चिटपाखरूही नव्हतं. तुला भास झाला असेल. जाऊ दे सोड. शक्ती शक्ती काय झालंय? तू ठीक आहेस ना? काही होतंय का तुला? नाही मी बरी आहे. तुला काय होणार आहे? तू तर एकदम फिट अँड फाईन आहेस ना. ते वेट लिफ्टर का काय म्हणतात तशी. नाही तर शिवासारख्या एवढ्या बलदंड शरीरयष्टी असणाऱ्या माणसाला असं अलगद उचलून घेऊन चालली होतीस. तुला काय होणार आहे? अच्छा म्हणजे बातमी तुझ्यापर्यंत पोहोचली वाटतं. ए अख्ख्या शहरात चर्चा आहे तुमची. मग मला नाही का कळणार? मी काही कॅमेरा नाही लावले तुझ्या मागे. ए ऐकतेस का? आता कसं ऐकू येईल? लाजतेय काही? शक्ती अयो शक्ती अचानक कुठे बाहेर गेलीस? अगं मग काही नाही, ते एक जण बाहेर पत्ता विचारत होता तर त्याला पत्ता सांगत होते. हो हो. अमावशी अये श्रद्धा ये तुला काहीतरी खायला देते. हा ये. नाही नाही मी खायला नाही आले, मी वेगळ्याच कामासाठी आले. शक्तीने शिवाला उचललं असं ऐकलं. आता काय आहे? शक्तीने शिवाला उचलला का? अम्मा अप्पा तुम्हाला माहित नाही? हो शक्तीने केवढा मोठा पराक्रम केलाय. पराक्रम? हा ते फॅक्टरी मध्ये आग लागली तेव्हा शक्तीने शिवाला आणि 4 कामगारांना वाचवलं हे माहित असतं आम्हाला. नाही हे वाचवलं तिने सगळ्यांना, पण शिवाला असं आगीतून उचलून बाहेर आणलं तिने. एरवी 7-8 किलोची पिशवी उचलायची असते तर ते जड जातं तिला, पण इथे चक्क 70 किलोचा माणूस उचलला तिने. ऐकावं ते नवलच. बस ना आता, किती वेळ तो विषय चघळायचाय. हो उचललं मी शिवाला, त्यात काय एवढं नवल वाटण्यासारखं आहे? हो नवल वाटणारच. नाही परवा तुला 7-8 किलोची गोणी उचलायला सांगितली होती तर नाकी 9 आले होते तुझ्या, आणि इथे 70 किलोचा माणूस उचललायस तू. पुरे हा आता याच्या पुढे 70 किलोची गोणी उचलायची असेल ना तर मीच उचलेन, तुला नाही सांगणार. खुश? शक्ती अय्यो चिडू नकोस. चिडायचं काय त्यात? श्रद्धाला फक्त जाणून घ्यायचंय की तू शिवाला कसं उचललं ते. हो ना श्रद्धा? हो उचल दाखव तिला कसं उचललं ते. तुला माहित नाही ते काय बोलते. अय्यो तुम्ही बसा खाली. हे बघा दैवी चमत्कारच होता बघा. शक्तीला शिवाला उचलायची ताकद देवीकडूनच मिळाली. दैवी चमत्कारच आहे हा. काय सांगता अम्मा मावशी? हो ना, आणि तुझ्या मैत्रिणीने स्वतः हे कबूल पण केलंय. हा 1 मिनिट, मी कधी कबूल केलं देवीने शक्ती दिली म्हणून? अयो मगाशीच तू बोलली ना हे सगळं तुझ्या देवीनेच घडवून आणलं म्हणून. अम्मा अरे बाप रे, अम्मा तुला धन्य आहेस बाई. ए ते सगळं ठीक आहे, माझ्यासाठी ना एक फक्कड अशी कॉफी करून आण ना. अम्मा मावशी बिस्किट आहेत ना? हो आहेत. हा चला मग बिस्किट आणि कॉफी येऊ दे पटापट. शक्ती हा जमेल ना? मी कॉफी करायला सांगितलीये. केदारनाथचा पर्वतच उचलून आणशील नाही तर. शक्ती मला पण ठेवा थोडी कॉफी. बिस्किट खायची नाहीत ना, डायबिटीस आहे. काळजी घेते का माझी? देवळातल्या महादेवाच्या पिंडीला स्वतःच्या खांद्यावर उचलणाऱ्या शिवाला त्या पोरीनं उचलून फॅक्टरीच्या बाहेर आणले.
कसं वाटतंय ऐकायला? अरे ए शिवा, अरे लोक तुला लेचा पेचा दुबळा म्हणतील, पण तू लोकांचं मनावर घेऊ नका. लोक 10 तोंडांनी बोलतात. कोण चांगलं बोलतं, कोण वाईट बोलतो. अरे लोकांचं जाऊ दे खड्ड्यात. ए शिवा, अरे आज मला इतका आनंद झालाय की दारूची अख्खी बॉटल खाली करून टाकतो बघ. वंदे, देवानं माझ्या होणाऱ्या सुनेला पण शिवासारखंच ताकदवान आणि पहिलवान बनवलंय. ए नाना, झालाच का परत सुरू तू? हा, अरे मी काय खोटं बोलतोय का? अरे शिवा, माझं प्रत्येक महिन्याचं टेन्शनच गेलं. अरे नेहमीप्रमाणे आपल्या घरातला गॅस संपल्यावर नवीन गॅस आणायला मी सुनबाईलाच पाठवणार. हा, आता तुला मस्का मारायची काही गरज नाही. अरे मारुती रायानं संजीवनी बुटी आणताना जसा अख्खा पर्वत उचलून आणला होता की नाही, तसा आपल्या घरातला गॅस संपला की सुनबाई सहज हातात उचलून गॅस आणतील. अरे नाना, इथे विषय गंभीर आहे आणि तू काय बडबडतो? अरे अरे मी काय बोलतोय का? अरे खरं आहे तेच बोलतोय. अरे 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 काय आहे शिवा? हे शिवा, उद्यापासून तू जादा 2 भाकऱ्या खात जा. काजू, बदाम, खोबरं, खारीक चांगलं कुटून दुधात टाकून पीत जा. तुझ्यासाठी बदाम शेक बनवतो मी. ते सत्तू असतं ना, ते पण बनवून देईल तुला. अरे शिवा, रोजच्या कामामुळे तुझी किती दगदग होतीये. तुला तुझी शक्ती अशी परत मिळवायला हवी. असं दुबळं राहून नाही चालणार लेका. दुबळा? होय. कोण दुबळा? तू. मी दुबळा आहे? थांब तुझ्यात. अरे काय करतोय? अरे अरे कोण दुबळा? खाली उतर, मला खाली उतर. हे थांब ना, थोड्या वेळ थांब अजून. बघ जरा ताकद बघ. अरे बाबा, कळली तुझी ताकद. मला खाली उतरू पे आवडतंय. टाकू का वर ढगात? नको नको नको. अरे मरेल मी. खाली उतरू बाबा. दुबळा म्हणे, परत माझ्या ताकदीवर जायचं नाही. हा शिवा काय लेचा बेचा नाही. माझी ताकद म्हणजे काय अत्तर नाही उडून जायला. बळकट आहे मी, राकट आहे. परत जर माझी ताकद काढलीस ना तर ध्यानात ठेव. या शिवाची ताकद गेली नाही ते बरंच आहे. पण वंदे, आपली होणारी सून सुद्धा राकट आणि दणकट आहे. उद्या या दोघांचं लग्न झालं आणि यांचं भांडण झालं ना, तर त्या पुरीनं आपल्या शिवाला उचलून खाली फेकू नये म्हणजे झालं. दे टाळी. सॉरी, तू कशी टाळी देशील? मी खुळाच झालंय महादेवा. चिकोबा, कामचा शांत पाहिला जातोय का? आमच्या सोबत पुन्हा पुन्हा खेळ खेळला जातोय. कुठे आमची भक्ती कमी पडते म्हणून तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी नाही आहे. आजवर आम्ही जे केलं तुझ्यासाठी केलं. तुला जे हवं ते सगळं दिला. तू जे मागितलंस ते सगळं आम्ही तुला दिला चेटकोबा. तरी हे सगळं काय चाललंय? तुझ्या जीवावर आम्ही आमचा खेळ खेळायचं म्हणतोय आणि तू आमच्या जीवाशी खेळतोयस का? चेटकोबा का? उत्तर दे मला, उत्तर दे चेटकोबा, मला उत्तर दे. त्याच्या दाई दिशांना अंधाराचा शाप आहे. मोठे घेऊन फिरतो चंद्र.
पुणेराचा मी बाप आहे. आमचा आमचा पण तो बाप आहेस. पुढे सगळा काय चालला मला काय विकरत ते चक्कुवा. चेटकोबा, तूच आम्हाला यातून मार्ग दाखवू शकतोस. हिचं काय? हे जे काही घडतंय ते त्या आदिशक्तीमुळे घडतंय. त्यामुळे सगळ्यात आधी तिला संपवावं लागणार आहे. आणि जर तिला कायमची संपवायची असेल तर तुम्हाला तिचे सगळेच अंश संपवावे लागणार, नष्ट करावे लागणार. मला विचारत आणि स्वतःही विचार करत बसू नका, कामाला लागा. जय बा चेटकोबा. जय बा चेटकोबा. श्रद्धा बोलते ते चुकीचं नाहीये. साधी 7-8 किलोची पिशवी मला उचलणं जड जातं, मग एवढ्या मोठ्या शिवाला मी कसं काय उचललं असेल. आणि शक्ती सिलेंडर का उचलते? काय झालं? काय हसायला काय झालं अम्मा? हसायला काय झालं म्हणजे? अरे तू वागतेच आहेस तशी वेड्यासारखी. शक्ती, मला माहितीये बघ तू अजून श्रद्धाच्या बोलण्याचा विचार करतेस ना. तुझा विश्वास असू दे नाही तर नसू देत, पण मला खात्री असते बघ, आज तू जो काही कारनामा केलायस ना त्यामागे दैवी शक्तीचाच हात आहे. देवीनेच हे सगळं घडवून आणलंय. अम्मा, तू बोलते ना तसं काहीही नाहीये. आणि प्रत्येक गोष्टीत देवीला मध्ये आणायची नाहीये का काही गरज. तू प्रत्येक प्रसंग तिला जोडू नकोस. देवीला मध्ये आणू नकोस असं कसं म्हणतेस? तुझ्या समोर उदाहरण आहे बघ. आता हे 15-20 किलोचं सिलेंडर तुला उचलायला जमत नव्हतं, मग त्या 70 किलोच्या शिवाला उचलायला ताकद कुठून आली म्हणते मी? देवीनेच हे घडवून आणलं ना सगळं. हे बघ शक्ती, मला माहितीये तुझा विश्वास नाही बसणार, पण एका गोष्टीचा नीट विचार कर. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर असते ना तेव्हा ती 2च प्रकारे साध्य करता येते बघा. एक म्हणजे आत्मबळावर, स्वबळावर, आणि दुसरं म्हणजे दैवी चमत्कार. अम्मा, आत्मबळ म्हणजे? शक्ती, एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडत असते. ती वस्तू किंवा व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप महत्वाची असते बघा. आणि त्या व्यक्ती किंवा वस्तूसाठी आपण काही करायला तयार होतो. आता मला सांग, जर दैवी शक्ती नसती तर त्या 70 किलोच्या शिवाला उचलण्याचं बळ तुझ्यात कुठून आलं असतं? हे देवीनेच घडवून आणलं ना. अम्मा, तू म्हणतेस ना तसं काही नाहीये. ही 2 कारणं सोडली ना तर तिसरंही काहीतरी कारण असेल, आणि ते मी शोधून काढेन. तुम्ही कोणी यात पडायची काही गरज नाही. ठीक आहे बाई, शोध तू तुझं तिसरं कारण तुझ्या विज्ञानाच्या चष्म्यातून. तोपर्यंत हे तांदळातले खडे सापडतात का ते बघा. घे. चिटकोबाने सांगितल्याप्रमाणे देवीचा अंश असलेल्या प्रत्येक गोष्टीची मी लिस्ट केले, पण आता आठवत नाहीये की कुठल्या गोष्टी नष्ट केल्यात आणि कुठल्या नाही. अगदीच आता 10-12 वर्ष झालेत त्याला. हे बघ, देवीच्या पूजेच्या सामानाची विल्हेवाट तर आपण लावली आहे. हो. त्याशिवाय देवारा, हो. पंचपाळ, हो. दुपारत, हो. घंटा, हो. दिवा, हो. दिवा पण. मग काय राहिलंय? काय राहिले? प्लीज. हो,
आपण एक मोठी गोष्ट विसरतोय. कोणती? स्वतः आदिशक्तीची मूर्ती. तिचा नायनाट कुठे केलाय आपण? तिला कुठे संपवलंय? ती अजूनही तिथेच आहे, जमिनीखाली गाडलेली. हे कसं लक्षात नाही आलं माझ्या? म्हणजे आदिशक्तीचा अंश नाही, ते आदिशक्तीचा अंश नाही, अख्खीची अख्खी मूर्ती नष्ट करावी लागते. तेव्हाच का नाही केलं मी? ती मूर्ती जमिनीत गाडण्याऐवजी कुठेतरी लांब नदीत जाऊन विसर्जन केलं असतं त्या मूर्तीचं तर बरं झालं असतं. का नाही सुचलं तेव्हा मला तेच कळत नाही. नाही पण आता वेळ घालून चालणार नाही. लवकरात लवकर त्या मूर्तीचा नायनाट केला पाहिजे. कसं करणार नायनाट? त्या आदिशक्तीला ज्या जमिनीत तुम्ही गाडलेत ना, त्या जमिनीवर नानाला घर बांधायला दिलंय तुम्ही स्वतः. याचा अर्थ ती मूर्ती नष्ट करता येणार नाही. काय बोलते तुम्ही? नष्ट करता येणार नाही? करावी लागेल. आदिशक्तीची मूर्ती नष्ट करावीच लागेल. अगं पण ती मूर्ती नष्ट करण्यासाठी नानाचं घर पाडावं लागेल. पाडा. शिवाचं घर महत्वाचं नाहीये, आपल्याला आपला जीव जास्त महत्वाचा आहे. आणि ते देवीचा औषध संपवायचं असेल ना, तर नानाचं घर जमीनदोस्त करावंच लागेल. अगं पण जास्त विचार करत बसलो ना तर आपण आपल्या जीवाला मुकू. हे बघा, आता एकच लक्ष. नानाचं घर जमीनदोस्त आणि त्या आदिशक्तीच्या मूर्तीचा नायनाट. सर्वशक्ती 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 नमो नमो.